वाढलाय खालच्या जो पूल आहे जुना पूल आहे त्याच्यावरनं पाणी गेला आणि काल आम्ही त्याच्या पहिले 3 वाजतापासून वापरून ठेवलो. तर एकसारखा पाऊस येऊन राहिला, पाणी लेवल वाढत चालली, म्हणून आम्ही काल 4 वाजतापासून आमची पूर्ण टीम मंगळवेढा बरोबर हव्या ट्रॅव्हल लिमिटेडची पूर्ण टीम आणि NHIचे लोक आहेत, लोक कन्सल्टन्सीचे लोक, आम्ही 24 घंट्यापासून इकडे. आता ह्या हायवेच्या पुलला काही धोका आहे का? नाही धोका नाही. पण कसं असतं साहेब, पाण्याचा भरोसा नाही, पाणी कुठे पाऊस होतं तुम्ही बघूनच राहिले. पाणी लेवलवर आलं पाणी तर मग काय करणार? लोकांना काय आव्हान कराल? इकडे थांबा नको, लोक ऐकतच नाही आहे, बाईट बनवायला थांबली आहे. कशाला पाहिजे? हायवे आहे हा, इकडे गाड्यांची स्पीड तुम्ही बघता कशी आहे, लोक क्रॉस करतात असे रेस्क्यू मोडमध्ये आहे. लोकांना असं वाटतं काहीतरी नवीन असतं. काय आहे रस्त्यावर 80-90-100च्या खाली गाडी चालत नाही. कोणी काही आला, अपघात झाला तर जिम्मेदारी कोणाची? आपण कुठे कुठे लक्ष देऊ? लोकांना काय आव्हान कराल? लोकांना काय आव्हान कराल? इथे बाबा थांबा नको, तुम्ही हे नवीन हे चांगले हे नाही, पूरग्रस्त एरिया झाला, पाणी वाढत चालला, आपल्या घरी सेफ राहा. आमचं काम चांगल्या तरीक्याने करू द्या. माझा जुना समज आणि पोस्ट आहे मी इन्सिडेंट मॅनेजर. तर हे जे पूल जे आलेलं आहे याबद्दल या गावाला काय धोका आहे का? काल रात्री जरा थोडं पाणी कमी होतं, आता बारक्या पुलावर पाणी वाढल्यामुळे जरा धोका आहे. नदीकाठच्या लोकांना सांगण्यामुळे जरा गेले, पण गुन्हेडोरं यायला अडचणी यायला लागल्या. वरचा रोड बंद केल्यामुळे ह्या रोडची गर्दी वाढली, त्यामुळे खूप अडचण व्हायला लागले. लोक बघायला यायल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे जरा प्रॉब्लेम थोडासा व्हायला लागला. खाणं पिण्याचं वांदव आलं, हाय असं घरातलं खाणं अन्न पाणी सगळं जागला ठेवून लोक गेले, त्यांची सुद्धा अडचण व्हायला लागली. कुठले प्रतिनिधी वगैरे येऊन पाहणी केली का? आज आले होते खासदार, पण खालच्या तिकडे गेले होते, हिरवडे वगैरे शिकवली तिकडं. इकडे गावात काय झालं का म्हणलं, म्हणून आमच्या इकडे काय चौकशी अजून झाली नाही, कोण आलं नाही. काल आले होते आमदार मोहोळचे राजू खरे, त्यांनी चौकशी वगैरे केली, करू असं म्हणले, पण अजून काय नाही. आणि गावाला काय रेड अलर्ट आला का? हा आलं ना, त्याबद्दल काय आपली माहिती वगैरे सांगून गेलेत. नदीकाठच्यांना जागा वगैरे केलेली आहे, सोय केलेली आहे चांगली. आपलं नाव वगैरे? माझं नाव अक्षय दिनकर कांबळे. अजून काय माहिती? आता सध्याला तर काय एवढं अडचण नाही, फक्त सरकारने लक्ष द्यावं. गोरगरिबांचं नुकसान होणे, शेतकऱ्यांचं नुकसान होणे, जी गुरं आहेत, आता माझ्या स्वतःच्या गाई म्हशी आहेत, ती नदी काठनं दुसरीकडे लोकांच्या इथं ठेवायला बी सोय करावी एवढीच विनंती आहे. पोटा बिटाचं सगळं बघावं. आता 4-5 दिवस पाणी जाणार नाही असं सांगितलं त्यांनी, तेवढं लक्ष द्यावं अशी विनंती आहे सर्व गोरगरिबांचं व्हावं. कारण जागला टाकून आलेलो आम्ही आहे असं कपड्यावर 2 दिवस.